वेलकम फ्रेंड. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला मित्रांनो, आज मी तुम्हाला एक नवीन हे दाखवतोय. आमच्या मध्य प्रदेशमध्ये वनराई भरपूर आहे, म्हणजे जंगल. आणि या जंगलामध्ये मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं झुडपं पाहायला भेटतील. तर आज तुम्हाला मी सर्वात महत्त्वाचं सांगतो मित्रांनो. महत्त्वाचं झाड जे आपल्या घरामध्ये फर्निचर वगैरे आपण बनवत असतो, त्या फर्निचरसाठी लागणारं लाकूड जे असते ते आपण जास्तीत जास्त सागवानचं बनवतो मित्रांनो. तर आज तुम्हाला मी सागाच्या झाडांची ओळख करून देतो मित्रांनो. बघा, हे किती सागाचे झाड आहे बघा आमच्या नेपानगरमध्ये. हे आमचे नेपानगर हे जंगल आहे, पूर्ण जंगली एरिया असतो. हे बघा, हे आहे आपलं सागाचं झाड मित्रांनो. बघा, याचे किती मोठमोठाले पत्ते असतात. या सागाच्या झाडाचे पत्ते बघा. बघा, हे सागाच्या झाडाचे पत्ते मित्रांनो. आणि हे सागाचं झाड बघा. ही सागाच्या झाडाचे मेन ब्रँच असते ही. बघा किती सागाचे झाडं बघा. आमच्याकडे तुम्हाला पूर्ण एरियामध्ये सागाचे झाडं दिसतील मित्रांनो. असं आहे आमचं नेपानगरचं वनराई जंगल असतो पूर्ण. आणि हा छोटासा रस्ता आहे आमचा. नेपानगर सिटी ते तहसील कार्यालय हा 1-1.5 किलोमीटरचाच रस्ता आहे. पण बघा बघा, ही वनराई, ही जंगल आणि ही नैसर्गिक जे आपण दृश्य म्हणतो, नैसर्गिक वातावरणाने निसर्गाने दिलेलं दान हे आपल्या मानवाला. बघा, हे सर्व सागाचे झाड आहे मित्रांनो. या सागाच्या झाडाचे मित्रांनो आपल्या घरामध्ये फर्निचर, दरवाजे वगैरे आपण जे बनवतो ना, प्युअर सागाचे असतात. आणि ते खूप टिकाऊ लाकूड असते मित्रांनो. म्हणजे झाडांच्या राजामध्ये देवदारच्या नंतर सागाचं झाड जे असतं ना, एक देवदारचं झाड आणि एक सागवान, हे आमच्या मध्य प्रदेशचे वैशिष्ट्य मित्रांनो. मध्य प्रदेशला हार्ट ऑफ इंडिया म्हणतात मित्रांनो. त्याच्या मागचं कारण हेच आहे. आमच्याकडे पूर्ण हिरवळ असते, नेहमी हिरवळ असते. उन्हाळा असो, पावसाळा असो का थंडी असो, जबरदस्त आमच्याचं वातावरण असते. आणि बघा, हे की काय मनमोहक दृश्य असते आमच्याकडे मित्रांनो. तर सांगा मित्रांनो, तुम्हाला या सागाच्या झाडाबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय हे सागवान आहे मित्रांनो, लाकडांचा राजा आहे मित्रांनो. बघा याची उंची बघा मित्रांनो. या झाडाची उंची बघा. याचे पानं एवढे मोठाले असतं मित्रांनो की पावसाळ्यामध्ये त्याचे पत्ते असे डोक्यावर घेऊन सनी पाण्यापासून वाचू शकतो, पावसापासून. तर असं मित्रांनो, चला तुम्हाला कसा वाटलं माझा ब्लॉग मित्रांनो, तर मला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि सांगा मित्रांनो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय हो महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू. तर मित्रांनो, मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला, कसा. आणि मित्रांनो, आवडला असेल माझा ब्लॉग तर शेअर करा, कॉमेंट्स करा आणि नक्की मला कॉमेंट्समध्ये लिहा तुम्हाला आमच्या मध्य प्रदेशची जंगल आणि इथली हिरवळ आणि हे कसं वाटलं ते सांगा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.